माझे एक्सपेक्टेशन खूप वाढले की आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे. मग हॉरर न करता आपण जेनझी बघा की सध्याची जनरेशन हॉलिवूडकडे वळते, हॉलिवूडचे फिल्म्स बघतात, बॉलिवूडचे फिल्म्स बघतात. मग आपण मराठी चित्रपटाने युनिव्हर्स का नाही करावा? का मला वाटलं की आपण पहिला युनिव्हर्स करायला पाहिजे, की कारण युनिव्हर्ससाठी लेखनाला तांत्रिकदृष्ट्या हिरोज सर्व गोष्टी खूपच कमाल आणि खूपच कणखर लागतात. तर मी विचार केला की नाही, आता काहीतरी प्रयत्न सुरू करूयात युनिव्हर्सकडे वळण्याचा. आणि मी हा प्रयत्न केला. गबाळकोंड हा चित्रपट सुरुवात केली. तर माझं कास्टिंग हे अभिनयावर कमी आणि मी खूप जास्त काळात दिसत नाही ना या बेसवर झालं. तर मॅडम त्यांना असं म्हणाले की नाही यार, इतना भी काला नाही आहे. माझे एक्सपेक्टेशन खूप वाढले की आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे. मग हॉरर न करता आपण जेनझी बघा की सध्याची जनरेशन हॉलिवूडकडे वळते, हॉलिवूडचे फिल्म्स बघतात, बॉलिवूडचे फिल्म्स बघतात. मग आपण मराठी चित्रपटाने युनिव्हर्स का नाही करावा? का मला वाटलं की आपण पहिला युनिव्हर्स करायला पाहिजे, की कारण युनिव्हर्ससाठी लेखनाला तांत्रिकदृष्ट्या हिरोज सर्व गोष्टी खूपच कमाल आणि खूपच कणखर लागतात. तर मी विचार केला की नाही, आता काहीतरी प्रयत्न सुरू करूयात युनिव्हर्सकडे वळण्याचा. आणि मी हा प्रयत्न केला. गबाळकोंड हा चित्रपट सुरुवात केली. पण मी सर्वात पहिले आल्याड पल्ल्याडचे आमचे निर्माते शैलेश सर आणि महेश सर यांना भेटलो. त्यांना म्हटलं की माझ्या माइंडमध्ये अशी अशी गोष्ट आहे, तर आमची ती सिरीज चालली आहे, अल्याड पल्ल्याडची सिरीज चालली आहे. तर ते म्हणे की हा इज अ गुड आयडिया. म्हटलं सर तुम्हीच युनिव्हर्स करते. ते म्हणे करा, आपण सर्व निर्माते एकत्र होऊन काहीतरी वेगळं करूया. मग कन्सेप्ट आली युनिव्हर्स करायचा. मग ही गोष्ट समजून घेणारा मला खूप हुशार आणि पैसेवाला हुशार निर्माता हवा होता, की जो खूप मनापासून चित्रपट करेल. बरोबर, पैसा सर्वच लावतो पण मनापासून चित्रपट करेल. तर मी डॉक्टर रसिक कदम सरांना भेटलो तिथे. आणि आय डोंट नो, जे पण माझे पिक्चर सुपरहिट होतात ते फक्त रीडिंग 2 मिनिटाची असते सर, की सर आपल्याला काहीतरी करायचं आहे. तर सरांनी जे काही अद्भुत लिखाण केलं या चित्रपटामध्ये, खरंच काबिले तारीफ. म्हणजे हे लेखक आहे या चित्रपटाचे. मी आता अक्षय धर्मपाल यांनाही विनंती करते, आपणही स्टेजवर यायचं आहे. थोडासा वेळ घेतो, 2 मिनिटाचा. So this is a surprise gift for you. Thank you. बेसिक लेवलला जेव्हा काम होतं चालू कथेचं, मला प्रीतम सरांनी सांगितलं. आणि मला खरं तर आल्याड पाल्याडनंतर हा माणूस काय करू शकतो हे लक्षात आलं होतं, की हॉरर फिल्म्स करायच्या म्हटलं की त्यांना खूप टेक्निकली स्ट्रॉंग केलं तरच चालू शकतील मराठीमध्ये तरी लोक. कारण बाहेरचे रिमेक बघतात किंवा हिंदी सिनेमे बघतात. मराठीत जर यायचं असेल तर प्रॉपर वेनं जर गेलं तर ती जाऊ शकते. ते आल्याड पाल्याडला प्रीतम सरांनी दाखवलं होतं. त्यानंतर गबाळकोंड जेव्हा त्यांनी गोष्ट सांगितली तेव्हा साधारण लेखकाला एक अंदाज असायला पाहिजे किंवा बजेट काय लागणार आहे त्यानुसार आपल्याला लिहायला लागतं. नाहीतर आपण आवाच्या सवा लिहायचा आणि नंतर मग ते जमत नाही काहीतरी गणित. सरांना विचारलं की बजेटचं काय कसं, ते बोलले की तुम्हाला जे वाटतं ते बजेट आहे, तुम्हाला जसं लिहायचं तसं लिहा. जे काय बेफाम लिहिलंय मग बजेटचा विचारच केला नाही. आणि मग नियतीनं रसिक सरांसारखा माणूस इथं पाठवला की हे तुम्हीच करू शकता. आणि त्यामुळं खरंच ही फिल्म खूप सुंदर झाली आहे. कुठंच कॉम्प्रोमाइज नाही केलं रसिक सरांनी. तर थँक्यू मला या फिल्मचा पार्ट केल्याबद्दल. खूप आनंद आजही झालाय. आणि प्रीतमचे खरंच खूप कष्ट असतात. म्हणजे त्याच्या स्क्रिप्ट रायटिंगपासून ते त्याच्या सेटवरच्या सगळ्याच बाबतींमध्ये तो खरंच खूप मेहनत घेतो. त्यामुळे खरंच खूप अभिमान वाटतो आज की या गबाळकोंडच्या ट्रेलर लॉन्चच्या मंचावरती आज मी इथे आहे. आणि खरंच खूप आनंद होतोय. आणि प्रीतम आणि रसिक सर, तुम्हाला आणि सगळ्या टीमला गबाळकोंडच्या माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि अल्याड पल्ल्याडपेक्षा हा चित्रपट खूप लोकप्रिय हो ही मी देवाकडे प्रार्थना करतो. लाईमलाईटमध्ये
आपल्याकडे जो विनोदी भूमिका जास्त करतो त्याला कॉमेडी ऍक्टर म्हटलं जातं किंवा हास्य सम्राट म्हटलं जातं. तसं नाहीये. विनोदी अभिनेता हा गंभीर भूमिका तेवढ्याच ताकदीने करतो. म्हणजे एखादा गंभीर भूमिका करणारा नट जेव्हा स्टेजवर येतो तेव्हा असं आपण म्हणतो का आज आपल्याकडे गंभीर अभिनेते आलेले आहेत. तसंच कुशलचं मी एक फिल्म बघितली होती गोवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला, का एक होता का होता. त्याच्यामध्ये अत्यंत सिरियस रोल, म्हणजे जितकं हसवलंय तितकंच त्यांनी प्रेक्षकांना डोळ्यात पाणी सुद्धा आणलंय. त्याच्यामुळे ह्याच्या पुढे आपण जेव्हा जेव्हा ऍक्टरला बोलवतो कुठले, तेव्हा तो फक्त विनोदी अभिनेता नसतो, तो अभिनेता असतो. थँक्यू. तर ह्याचा एकूण रंग बघता आपल्याला एक्स्ट्रा लाईट्स लागतील. तर माझं कास्टिंग हे अभिनयावर कमी आणि मी खूप जास्त काळात दिसत नाही ना या बेसवर झालं. तर मॅडम त्यांना असं म्हणाले की नाही यार इतना भी काला नाही आहे. फायनली तो सिनेमा आम्ही केला, तो सिनेमा येऊ घातलाय. माझं काम त्यांना बहुतेक आवडलं असेल किंवा स्वतःचं पाप धुवायचं असेल म्हणून माझं नाव सजेस्ट केलं. पण मला असं वाटतं की जे काही असेल, जी गोष्ट तुमच्या नशिबात लिहिलेली असते, जी गोष्ट तुमच्यासाठी बनलेली असते, त्या गोष्टीपर्यंत तुम्ही येऊन पोहोचतात. स्वागत करत आहोत आणि माझ्यासाठी ही खरंच हे हिरोज आहे, माझे अव्हेंजर्स आहे, यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.